हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या नवीन सिरीजमध्ये आपण बनवत आहोत कांद्याची भाजी. ओला कांद्याची पात आपल्याला आता दे, तर आज आपण ती करणार आहोत. इथे मी कांद्याची पात धुवून घेतली आहे, थोडीशी निवडली, त्याच्यामध्ये थोडीशी पिवळसर अशी पण पानं होती, तर ती मी बाजूला काढली. नंतर हिला मी थोडे करून कटिंग करून घेतलं आहे, कांदे बाजूला काढले. मुगाची डाळ मी भिजत घातली होती. आणि आता इथे बघू शकता तुम्ही, ही मी कांदा, मुगाची डाळ भिजवलेली आहे, थोडंसं ओलं खोबरं घेतलं, आलं, लसूण आणि मिरची, एक मिरची मी घेतली. याचं मी वाटण करणार आहे नंतर. इथे मी पूर्ण कांद्याची पात चिरून ठेवलेली आहे. आता इथे आपण कढईमध्ये तेल टाकूया. एक पळीभर तेल टाकू शकतो आपला जो, आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे मी. आता मंद गॅसवर हे थोडंसं भाजून द्यायचं, जिरं वगैरे. जिरं तडतडत आलं की मग आपण कांदा टाकूया त्याच्यात भाजायला. पातीचाच कांदा मी थोडासा चिरून घेतला आहे गोल गोल, आणि तो त्याच्यात टाकला आहे. तो थोडासा भाजत आला की मग मी जे वाटण बनवलं आहे, लसूण, ओलं खोबरं, लसूण, त्याचं जे वाटण बनवलेलं आहे ते मी नंतर याच्यात ॲड करेन. हे मी ओलं खोबरं आणि लसणाचं वाटण केलं आहे, मिक्सरमधून काढलं आहे, आणि ते भाजते. ते तेलामध्ये भाजून घ्यायचं चांगलं, त्याच्यामुळे त्याचा जो लसणाचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो. आणि याच्यात वाटणामध्ये पाणी नाही टाकायचं आहे, वाटण वाटताना जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपली जी आलं लसूणची जी पेस्ट असते ती छान तेलामध्ये परतली की त्याचा एक वेगळाच चांगला स्वाद येतो. इथे मी थोडंसं हळद टाकली आहे. हळद ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता. मी डाळ याच्यात ॲड करणार आहे, मुगाची भिजवलेली जी आहे ती, म्हणून मी थोडीशी हळद पण टाकली आहे. त्याच्यामुळे छान कलर येतो त्या भाजीला. इथे मी 1 चमचाभर लाल तिखट टाकलं आहे, छोटा चमचा जो आपला साखरेचा असतो त्याने. थोडा मालवणी मसाला टाकला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला पण मी टाकला आहे, तो जो आपला नेहमीचा आहे, जेवणामध्ये आम्ही वापरतो. आणि 1 चमचा मीठ मी ॲड केलं आहे. आता हे सर्व मी छानपैकी मिसळून घेणार आहे. एकदा ते तेलामध्ये छान परतलं की मग आपला जो चटणीचा जो कच्चा जो हे आहे, किंवा त्याचं जे छान तिखटपणा जो आहे तो तेलामध्ये उतरतो आणि भाजीला ते लागतं नंतर. इथे मी भिजवलेली जी मुगाची डाळ होती, मी 10 ते 15 मिनटं आधीच भिजवली होती, भाजी चिरण्याच्या अगोदरच. त्याच्यामुळे ती थोडीशी मऊसर आणि फुगलेली पण आहे बऱ्यापैकी. डाळ तुम्ही जशी भाजी आपली आहे त्याच्याप्रमाणे डाळ एक अर्धी वाटी घेऊ शकता, आणि ती भिजवायची आहे. ती भिजवल्यामुळे थोडीशी फुगून येते आणि मऊ होते ती, त्याच्यामुळे जास्त वेळ तिला शिजवायला लागत नाही. आता ही डाळ ॲड केल्यानंतर पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे. ती जेवढी तेलामध्ये किंवा वाफेवर जेवढी शिजेल त्याच्यामुळे त्या भाजीला चांगली टेस्ट येते. किंवा जास्त पाणी ॲड करू नका, आणि ती छान तेलामध्ये जरा वाफवून घ्या व्यवस्थित. मग आपण जी आपली कांद्याची पात आहे, जी चिरून ठेवलेली, ती आपण ॲड करूया. एकदा ॲड केलं की मग हलवून घेऊया चांगली. हिवाळ्यामध्ये छान भाज्या भरपूर येत असतात, मेथीची भाजी, कांद्याची भाजी, आणि आपल्या पालेभाज्या या नेहमीच आपल्या आहारात असाव्यात. त्याच्यामुळे आपल्याला ए विटॅमिन पण मिळतं. हिरव्या पालेभाज्यांमुळे डोळ्यांनाही चांगलं असतं.
तर नेहमीच मेथीची भाजी खाण्यापेक्षा ही कांद्याची भाजी, कधी पालकची भाजी तर आपण करतोच. कांद्याची भाजी पण छान लागते. चपातीबरोबर किंवा राईसबरोबर वगैरे पण आपण खाऊ शकतो. भाकरीबरोबर तर ती उत्तमच लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. भाजीला पाणी टाकू नका जास्त. जेवढी ती वाफेवर शिजेल तेवढी तिची टेस्ट छान येते. तिला हलवल्यानंतर मग थोडंसं आपण झाकून ठेवूया. मीठ टाकल्यामुळे त्याचं स्वतःचंच पाणी जे त्या भाजीला सुटत असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात ती डाळ आपली शिजून निघते. आता मी झाकण ठेवलं आहे त्याच्यावर आणि ती 10 मिनटं थोडी वाफवून घेणार आहे. तर इथे बघू शकता झाकण ठेवल्यानंतर त्याला थोडंसं स्वतःचंच पाणी सुटलं आहे त्या भाजीला आणि ती शिजते ती डाळ. मध्ये मध्ये थोडं ते हलवत राहा. त्याच्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट पण ॲड करायचं आहे, पण थोडंसं भाजी वाफवून झाल्यानंतर ती ॲड करायची आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट आधीच ॲड करायचं नाही. भाजी शिजत आली की मग त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं छोटे चमचे ॲड करायचे. इथे बघता तुम्ही शेंगदाण्याचं कूट मी ॲड केलं आहे 2 चमचे आणि परत हलवते आहे ती भाजी. शेंगदाण्याच्या कुटामुळे त्या भाजीला छान टेस्ट येते आणि शेंगदाण्याच्या कुटाचंही तेल त्याच्यामध्ये ॲड होत असतं. खूप टेस्टी बनते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की बनवा आणि ट्राय करा आणि खा. वाफेवरच शिजवा, पाणी ॲड करू नका. पालेभाज्या नॉर्मली पाणी न ॲड करताच त्या वाफेवर शिजवल्या तर त्याचं जीवनसत्व पण राहतं आणि ती जास्त शिजली जात नाही. त्याच्यामुळे ती व्यवस्थित आपल्याला त्याचे जे गुणधर्म आहेत ते मिळतात. थँक्यू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.